महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे जानेवारीत मिळणार, मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपन्यांना रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना अंतर्गत प्रलंबित दावे 3 जानेवारी 2023 पर्यंत वितरित करण्याचे निर्देश दिलेले आहेत। रायगडमधील तळा तालुक्यातील सुमारे 7500 शेतकऱ्यांनी RWBCIS योजनेत नाव नोंदणी केली होती। त्यापैकी आतापर्यंत सुमारे 3,500 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे। तथापि तहसील विभाजनाबाबत तांत्रिक समस्येमुळे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड AICने 2940 शेतकऱ्यांचे 9 कोटी रुपयांचे दावे अदा केलेले नाहीत। या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी मंत्रालयातील कार्यालयात महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची प्रलंबित देयके तातडीने वितरित करण्याचे निर्देश मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले। पीक विमा योजनेचे उद्देश नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणे हा आहे। बाधित शेतकऱ्यांचा विशेषतः लहान आणि अल्पत्य भूधारकांच्या कल्याणासाठी दाव्यांचे वेळेवर वितरण महत्त्वपूर्ण आहे। सरकारने यावर भर दिला आहे की प्रक्रियात्मक विलंब शेतकऱ्यांना वेळेवर दाव्यांच्या निपटाप्रमाणे अडथळे निर्माण आणू नये। खरीपाची कापणी पूर्ण झाल्याने 3 जानेवारी पूर्वी व्याजासह प्रलंबित थकबाकीचे वितरण रब्बी पेरणीच्या हंगामापूर्वी रायगडमधील शेतकऱ्यांना दिलासा देईल। मंत्र्यांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे आणि पाठपुराव्यामुळे विमा कंपन्यांनी प्रलंबित देयके लवकरात लवकर पूर्ण केली आहेत। त्यांच्या पिकांच्या नुकसानीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिलेली आहे।